तर मंडळी, मी आज तुम्हाला भगवान शंकर आपल्याला त्यांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर काय काय करायचं, त्यांच्याविषयी आपले श्रद्धा अजून दृढ व्हावी म्हणून काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता या व्हिडिओ मार्फत सांगते आहे. चला, भगवान शंकर व अन्य कोणत्याही देवाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मनुष्याने शिवालयात किंवा कोणत्याही मंदिरात पुण्यग्रंथाचे व इतिहासाचे वाचन करणे हाच एकमात्र श्रेष्ठ उपाय आहे. पुराणांचे श्रवण पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवजींचे पुराण ऐकल्याने मनुष्य निष्पाप होतो. तो उत्तम भोग भोगून शिवलोकी जातो. शिवकथांचे भावभक्तीने श्रवण केल्याने राजसूय यज्ञाचे 100 अग्निशोम यज्ञाचे सर्व तीर्थांच्या स्नानाचे व कोटी गायी दान केल्याचे पुण्य लाभते. शिवजींची कथा सर्व लोकांना पवित्र करणारी आहे, म्हणून जो मनुष्य तिचे एकाग्र चित्तेने आणि परमश्रद्धेने श्रवण करतो तो रुद्ररूप होतो, यात संशय नाही. शिवजींची सुंदर कीर्ती सांगणारे हे आणि ती ऐकणारे त्यांच्या चरणातील धुळींना मुनिगणांनी तीर्थ म्हटले आहे. यावरून काय तो बोध घ्या. ज्या मनुष्याला स्वतःचे कल्याण व्हावे, मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे, त्यांनी शिवजींच्या पुराणातील कथा ऐकाव्या. त्या कथांचे सातत्याने श्रवण करावे. सातत्याने श्रवण करणे शक्य नसेल तर दिवसातून एकदा अधिक थोडा वेळ का होईना जितेंद्रिय होऊन श्रवण करावे. तेही शक्य होत नसेल तर शास्त्राने जे पुण्यकारक महिने सांगितले आहेत त्यात श्रवण करावे. आणि तेही करता येत नसेल तर यूट्यूब आहे, यूट्यूबवर लावून ते आपण ऐकावे. आणि सर्व प्रकारच्या दानांनी व यज्ञांनी जेवढे पुण्य लाभते तेवढेच पुण्यफल शिवजींचे पुराण ऐकल्याने प्राप्त होते. कलियुगामध्ये मनुष्यासाठी पुराण श्रवणाशिवाय अन्य कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. त्या योगेस त्यांना मोक्षरूपी फलप्राप्ती होते असे पूर्वसुरांनी सांगितले आहे. शिवपुराणाचे श्रवण आणि शिवनामाचे कीर्तन हे कल्पवृक्षाच्या फळांसारखे असते, यात संशय नाही. शिवकथा आणि शिवनाम हे अमृत स्वरूप आहे. दुर्बुद्धी आणि दुराचारी लोकांनी स्वहितासाठी या अमृताचे सेवन करावे. हे अमृत प्राशन केल्याने तो पुरुष आणि त्याचे संपूर्ण कुळ अजरामर होते. पुण्यवंतांना व यज्ञकर्त्यांना आणि तपस्व्यांना जी गती प्राप्त होते तीच गती पुराण ऐकल्याने प्राप्त होते. जोपर्यंत मनुष्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याने योगशास्त्राचा अभ्यास करावा आणि पुराण ग्रंथाचे श्रवण करावे. पुराणातील कथा ऐकल्याने पाप नाहीसे होते. वृत्ती धर्मानुगामी होते. ज्ञानात भर पडते. मग तो कधीही प्रपंचात येत नाही. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी पुराणांचे श्रवण पठण करावे. यज्ञ, दान, तप आणि तीर्थसेवनाचे जे फल मिळते ते फल पुराण श्रवणाने सहज लाभते. जर धर्ममार्ग दाखवणारी पुराणे नसती तर विश्वाचे काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही. मनुष्याच्या उद्धारामध्ये पुराण ग्रंथाचा महत्वाचा वाटा हे विसरून चालणार नाही बरं का. म्हणून त्याशिवाय त्याविषयी नेहमी पूज्य भाव व आस्था असावी. जो मनुष्य 26 पुराणांपैकी एका पुराणाचे श्रद्धाभक्तीने श्रवण किंवा वाचन करतो तो निसंदेह मुक्त होतो. या जगात मनुष्याला आत्मसंतोष देणारा, सुख देणारा आणि त्याचे परम कल्याण करणारा पुराण हाच एकमेव सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. ज्याप्रमाणे सूर्याशिवाय विविधतेने नटलेल्या सृष्टीला शोभा नाही, त्याप्रमाणे पुराणशास्त्राशिवाय जगालाही शोभा नाही. तेच या शिवपुराणातून मी तुम्हाला सांगितलं आहे. का कुठलं तरी पुराण वाचा, श्रवण करा किंवा ऐका किंवा लोकांपर्यंत पोचवा. त्याच्याने तुम्हाला फार फार पुण्य मिळणार आहे. ऐकणाऱ्यालाही पुण्य मिळते, सांगणाऱ्यालाही पुण्य मिळते. तर मंडळी, या शिवपुराणामध्ये भरपूर काही आहे. आता माझे चाललेले उमा संहिता आणि या संहितेमध्ये खूप आहे. अजून पुढे पण आहेत. विविध दानांचे महत्व आहे, परत पाताळ लोकाचे महत्व आहे, नरकद्वाराचे वर्णन आहे, भरपूर असे काय काय आहे. आणखी 7 द्वीप आहेत, ते ओलांडून आपल्याला जायचं असं मृत्यूनंतर, ते पण आहे. विविध लोकांचे वर्णन आहे, खूप काही असे आहे. परत कालज्ञानाचे, स्त्री स्वभावाचे वर्णन सुद्धा याच्यामध्ये आहे. काळापासून वाचण्यासाठी काय करायचं आहे, परत अमरत्व प्राप्तीच्या साधना, असे भरपूर अध्याय आहेत. तर तुम्हाला ह्या ऐकायला नक्कीच आवडतील, मलाही माहिती आहे. जर तुम्हाला हे ऐकायचे असतील तर तुम्ही यूट्यूबच्या
यूट्यूब चॅनलवर यूट्यूबवर ना एक चॅनल आहे, ते आहे शिवमहापुराण म्हणून आहे. शिवपुराण भाग 1 आणि शिवपुराण भाग 2 याआधी मी तुम्हाला हे सांगितलं असतं. जर तुम्हाला हे वाचायचं नसेल तर तुम्ही तिथे जाऊन हे ऐकू शकता. चला तर मग आपण पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. बाय आणि शुभरात्री. हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय शंकर.